जय शिवराय शेतकरी मित्रांनो, मी नितीन चव्हाण. आपण आलेलो आहे हळदीच्या प्लॉट मध्ये. आता बघू शकता की हळदीचा प्लॉट आहे, पूर्ण हळदीचा प्लॉट हिरवागार दिसत आहे. हे हळदीचा प्लॉट हिरवागार दिसत आहे, पण ह्या हळदीचा प्लॉट बसलेला आहे. हे का बसलेला आहे तर चला जर दोन शब्दामध्ये आपण जाणून घेऊ हे का बसलेला आहे. आता हे पूर्ण हळदीचा प्लॉट आहे, हे पूर्ण हळदीचा प्लॉट हिरवागार दिसतो, पण ह्या हळदीच्या प्लॉट मागे हे जे हिरवं झालेलं आहे, पण हे हिरवं झाल्यामुळे बघू शकतात की किती आनंद होतो. पण या शेतकऱ्याला असा प्रादुर्भाव जर झाला, हे असले पानं जळणं, हे असले जर पानं जळत असली आणि प्लॉट बसलेला असला, तर कधी पण आपण हे झाड उपटून बघू इच्छितो. ज्यावेळेस जर आपण झाड उपटून पाहतो तर त्यावेळेस हे बघा असं एक कंद असते, हे पूर्ण माल लागलेला असतंय, सुटसुटीत माल लागलेला आहे. बघू शकतात की किती छानपैकी माल लागलेला आहे. पण ह्या हिरव्या प्लॉट मागे ज्यावेळेस आपण हळद उपटून पाहत होतो, हळद उपटल्याच्या नंतर ही जी काय सड लागलेली हे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये. ही जे सड आहे हे बघा, असं दाबलं तरी हाताला लागतीये. ही जी सड झालेली आहे, ह्या सडीमुळे किती प्रादुर्भाव झालेला, इतका चांगला माल लागलेला आपल्याला काहीच कामी आला नाही. ही जर सड लागल्यामुळे किती प्रादुर्भाव झालेला आहे शेतामध्ये, किती असं शेतकऱ्याला वाईट वाटतं की बाबा आता एवढा प्लॉट आपण लहान लेकरावानी सांभाळला आहे, हे तरी पण आपल्याला हे सड लागल्यामुळे किती प्रादुर्भाव झालेले आहे. आपले नवीन फुटवे, हे बुरशी, हे बघू शकता. हे तुम्ही बुरशीनाशक वापरत नाही, कायम बोलतो आम्ही की बुरशीनाशक एक नामांकित कंपनीचं बुरशीनाशक जर तुम्ही वापरलं, मार्केटला काही जास्त रेट नसतात, नामांकित कोणतं बी बुरशीनाशक घेतलं तर हे आपली सडे हे रोखून जाते. आता तुम्ही वापरलं नाही मुळे हे असे प्रादुर्भाव होऊन जातात. आणि तुम्ही कसं आहे, आता हे जर तुम्ही नाही वापरलं तर हे असं तुम्हाला दुष्परिणाम दिसू शकतो. हे असे फुटवे जळणं, हे असे सड लागणे, हे याच्यामुळे आपल्याला खूप नुकसान होते. आपल्या हळदीचे या हिरव्या कळ्यामागे हे छोटस दुःख हे जर वाढलं तर आपल्याला माल काहीच होणार नाही, उत्पादन पण काहीच होणार नाही. तर चला तर तुम्हाला एक नामांकित कंपनीचं तुम्ही कोणतं बी बुरशीनाशक घेऊ शकता. फक्त त्यात मेटलायझिंग हे 35% जर घेतलं तर तुमचे चांगले रिझल्ट दिसायला मिळतात. आणि शक्यतोवर तुम्ही काय केलं पाहिजे, ज्यावेळेस मेटलायझिंग 35% सोडतात, एक नामांकित कंपनीचं कोणतं बी घेऊ शकता तुम्ही 35%. ते जर सोडलं तर नंतर 15 ते 20 दिवस पाणी कत्तही सोडू नका, कारण की पाण्यामुळे जास्त सड लागण्यास मदत होते. तर लागेल तसंच पाणी सोडा, फक्त 20 दिवस तर पाणी शक्यतोवर सोडूच नका. धन्यवाद.